डीसीपी जोन 12 महाराजा हुक्का पार्लर की कालाबाजारी के खिलाफ लगातार निर्देश जारी करने के बावजूद पुलिस अधिकारी अभी भी पूरी रात से सुबह 8 बजे तक एक अनधिकृत हुक्का पार्लर में काम कर रहे हैं, जहां कॉलेज के छात्रों सहित नाबालिग लड़के और लड़कियों को एमडी ड्रग्स, नुकीली शराब और नशीले पदार्थ दिए जाते हैं और लड़कियों का यौन शोषण किया जाता है। क्या महाराजा हुक्का पार्लर क्लबों के लिए कोई कानून नहीं है? महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहब ने पूरे महाराष्ट्र राज्य में हुक्का पार्लर और क्लबों पर प्रतिबंध लगा दिया है, लेकिन मुंबई में कुछ पुलिस अधिकारियों की मिली भगत से ये अवैध हुक्का पार्लर जारी है। हुक्का पार्लरों के मालिक और संचालक पुलिस प्रशासन के नियमों और कानूनों की धज्जियां उड़ा रहे हैं और बेखौफ होकर मादक पदार्थों का कारोबार कर रहे हैं। हुक्का पार्लरों के मालिक और संचालक लोगों से यह भी कहते फिरते हैं कि हम पुलिस को हर महीने लाखों रुपए की रिश्वत देते हैं। हमारे हुक्का पार्लरों के बारे में कोई चाहे जितनी भी शिकायतें करे, मुंबई का कोई भी पुलिस अधिकारी हमारे खिलाफ कार्रवाई नहीं करेगा। हम उन्हें अपनी जेब में रखते हैं। मुंबई में चल रहे सभी अवैध हुक्का पार्लर हमेशा के लिए बंद कर दिए जाने चाहिए, क्योंकि इससे युवा पीढ़ी बर्बाद हो रही है, उनके घर बर्बाद हो रहे हैं। मैं आपसे महाराष्ट्र सरकार से विनम्रता पूर्वक अनुरोध करता हूं कि इस पर ध्यान दें और अवैध पार्लरों के खिलाफ तत्काल कार्रवाई करें और लोगों को नशे से मुक्त करें। पता कोहिनूर कॉम्प्लेक्स, वेस्टर्न एक्सप्रेस हाईवे, रावलपारा पूर्व। तिथे कोणी चालू करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावरही कारवाई केली जाईल। पण अध्यक्ष महोदय, आपण हुक्का पार्लरचं वाढतं प्रस्त पाहता 2018 साली हुक्का पार्लरवर बंदी आणली, तो कायदा आपण केला। आता त्या कायद्याला अधिक कडक करण्याची आवश्यकता आहे। त्यामुळे आता ज्या ठिकाणी हुक्का पार्लर सापडेल त्या ठिकाणी आपण आता कॉग्निजेबल ऑफेन्स केला आहे, 3 वर्षापर्यंतची त्याची सजा केलेली आहे। पण याच्यामध्ये यापुढे काही सुधारणा करण्यात येतील। दुसऱ्यांदा जर ऑफेन्स त्या ठिकाणी सापडला तर 6 महिन्याकरता त्या उपहारगृहाचं किंवा ते जे रेस्टॉरंट आहे त्याचा परवाना रद्द करण्यात येईल आणि तिसऱ्यांदा जर सापडला तर परमनंट रद्द करण्यात येईल आणि तिसऱ्या ऑफेन्स करता त्या ठिकाणी जी सजा आहे ती नॉन बेलेबल कॅटेगरीमध्ये टाकण्यात येईल। 18 पासून 25 पर्यंत सातत्याने सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेर सुद्धा अशा अनेक घटना घडलेल्या आहेत। आज दुर्दैवाने विशेषतः तरुण पिढीमध्ये महाराष्ट्रामध्ये त्या वाढत चाललेल्या आहेत। अध्यक्ष महोदय, हे जे काही हुक्क्याचे ते काय म्हणतात गुडगुडे ते जे असतात त्याच्या विक्रीवर कुठलेही बंधन टाकता येणार नाही। याचं कारण काय, ते सॉव्हेनियर म्हणूनही विकलं जातं, त्यामुळे ते केवळ हुक्क्याकरताच विकलं जातं असं नाही आहे आणि आपण टाकली तरी ती काही टिकणार नाही। आपल्याला इफेक्टिव्हली कारवाई जी आपण सांगितली ती जे अशा प्रकारचा ऑफेन्स करतात त्यांच्यावर केली पाहिजे। आता आपण जेव्हा कायदा केला तेव्हा सुरुवातीला तो सॉफ्ट ठेवला, 2 ते 3 वर्षाची आपण शिक्षा म्हटलेली आहे त्याच्यामध्ये। अशा शिक्षेच्या केसमध्ये कोणालाही अरेस्ट होत नाही। नवीन कायद्याप्रमाणे किंवा सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे त्यांना केवळ नोटीस द्यावी लागते आणि चार्जशीट कोर्टात पाठवावी लागते। आणि म्हणून थोडं जेव्हा कोणी जेलमध्ये जातं ना तेव्हा थोडी भीती असते। जेलमध्ये जायचं नसेल तर फार भीती लोकांना राहत नाही। म्हणूनच मी सांगितलं की याच्यात रिपीट ऑफेन्स करता जे रिपीट ऑफेन्सेस आहेत याच्याकरता अशा प्रकारची तरतूद करण्यात येईल की केवळ नोटीस नाही तर त्यांना जेलमध्ये जावं लागेल आणि परमनंट त्यांचा जो काही हॉटेलचा किंवा जे रेस्टॉरंट आहे त्याचा परवाना रद्द होईल। आणि तिसरी एक महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात आणून दिलेली आहे की
अशा प्रकारच्या पार्टीज या सोशल मीडियावरनं त्या ठिकाणी ऑर्गनाईज होतात आणि मग तिथे हुक्का पाठवला जातो. त्यालाही जे काही प्रोव्हायडर्स आहेत यांनाही सेम ऑफेंडर पकडून त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल. जसं तुम्ही हुक्का पार्लरच्या त्या लायसन्सवर आणि त्या व्यक्तीवर कारवाई करणार, तसं त्या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येणाऱ्या अशा अवैध आणि या पद्धतीचं पिढ्याने पिढ्या बर्बाद करणाऱ्या पोलिसांवर काय कारवाई करणार? पोलिसांनी जर हुक्का पार्लर उघडकीस आणला तर कारवाई होणार नाही, पण इतर कोणी जर तो उघडकीस आणला तर त्या ठिकाणचे जबाबदार सगळ्या पोलिसांवर कारवाई केली जाईल. ड्रग्ज किंवा या सगळ्या अंमली पदार्थांचं जे जसं केळकर साहेब म्हणले की ज्या पद्धतीने ऑन रेकॉर्ड नोंद होती त्याच्याबद्दल आपल्याला सॅटिस्फॅक्शन आहे का? नोंद होण्यापेक्षा कारवाई होणं अधिक महत्वाचं आहे. त्यामुळे आता आपल्याकडे काही असं मापक नाही आहे की किती इन्सिडन्सेस आहे आणि किती नोंद होते आहे. अशा प्रकारचं आता कुठलंही आपण सोशल त्याचं ऑडिटिंग करत नाही. पण मला असं वाटतं की हा एक गंभीर विषय आहे, कारण एक फॅशन झाली आहे. ह्या हुक्का ओढणं एक फॅशन झालेली आहे आणि त्याला एक स्टाईल स्टेटमेंट समजलं जातं की हुक्का ओढतोय म्हणजे स्टाईल स्टेटमेंट आहे. हा नाही, त्याच्यामध्ये म्हणजे काही ठिकाणी तंबाखू असतो, काही ठिकाणी तंबाखूही नसतो. पण अलीकडच्या काळात त्याच्या आड लोक त्यातनं काय अजून नार्कोटिक पदार्थ म्हणजे गांजा बिंजा किंवा जे काय चिलीम जशी ओढतात तसं काहीतरी त्याच्यात टाकून ते ओढतात, नशेचं काहीतरी करतात. आणि म्हणून हे एक प्रकारचं स्टाईल स्टेटमेंट देखील झालंय. म्हणजे असे इन्सिडन्सेस आपल्या लक्षात आले आहेत की एखाद्या ठिकाणी छापा मारल्यानंतर शाळेतली मुलं देखील त्या ठिकाणी आढळलेली आहेत. आणि म्हणूनच आपण 2018 साली हा कायदा केला होता. अधिक कडक त्याची अंमलबजावणी करण्याच्या संदर्भात निर्देश देण्यात येतील. आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये जसं नानाभाऊंच्या प्रश्नावर मी सांगितलं की पोलिसांच्या व्यतिरिक्त जर तो कोणी उघडकीस आणला तर त्याच्याशी संबंधित जे पोलीस असतील त्यांना त्या ठिकाणी सस्पेंड केलं जाईल. हुक्क्यापेक्षा जास्तीत अडचण आणि त्रास हा इलेक्ट्रिक सिगरेट किंवा वेप याच्यापासून होत आहे. सरकार आपलं याच्यावर पूर्णपणे बंदी आणणार का? अध्यक्ष महोदय, त्याच्यावर बंदीच आहे. पण तरी देखील सन्माननीय आशिष देशमुख साहेबांनी जे सांगितलेलं आहे हेही खरं आहे की अलीकडच्या काळामध्ये अनेक ठिकाणी आपली तरुणाई या इलेक्ट्रिक सिगरेट काय म्हणतात, इलेक्ट्रॉनिक सिगरेट त्याच्या पाठीमागे जाताना दिसते. कारण त्याचं ट्रेड करणं सोपं आहे, ती लपवणं देखील सोपं आहे. पण त्याच्यावर बंदी आहे आणि मागच्या काळामध्ये आपण बऱ्यापैकी छापे घालून त्याचा व्यवहार करणाऱ्यांवर कारवाई देखील केली आहे.